हॅलो एव्हरीवन. तर आज आपण करणार आहोत समर स्पेशल कुकुंबर रायता विथ सम देसी तडका. तर त्याच्यासाठी आपल्याला बेसिक गोष्टी लागणार आहेत, जसं की काकडी आणि दही हे दोन मेन इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे कोथिंबीर आणि पुदिना. आता आपण काकडी सोलून घेऊन ती किसून घेणार आहोत. काकडी अशा पद्धतीने आपण पूर्ण साल काढून घ्यायची आहे त्याची. आता आपण काकडीचे दोन्ही साईडचे जे टोक आहेत ते कापून घेणार आहोत. जसं मी इथे दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हालाही करायचं आहे आणि त्याच्यामुळे काकडी आपल्याला कडू लागत नाही आणि ही आहे आपली आजची सुपर टिप. सो आता आपण काकडीला किसून घेणार आहोत. अशा पद्धतीने एका बाउलमध्ये मी पूर्ण काकडी किसून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या घरात तुम्हाला जेवढ्या माणसांसाठी बनवायचे त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. इथे मी एकाच माणसासाठी बनवणार आहे, सो मी एवढीच काकडी घेतलेली आहे आणि ती किसून घेतलेली आहे. आता मी पुदिना आणि कोथिंबीर बारीक चॉप करून घेतलेला आहे. तुम्हाला हवे तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता. मी इथे बारीक चॉप केलेलं आहे आणि आता ते मी ह्या किसून घेतलेल्या काकडीमध्ये ॲड केलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यात हे थोडंसं फेटून घेतलेलं दही आहे घट्ट, ते मी ॲड केलेलं आहे. तेही तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त क्वांटिटी करू शकता. सो अशा पद्धतीने मी हे दही टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्या मिश्रणाला फोडणी देणार आहोत. त्यासाठी आपण फोडणीची तयारी करूयात. त्यासाठी मी एका प्लेटमध्ये फोडणीसाठी लागणारं साहित्य काढून घेतलं होतं. जसे की तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये मी एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे मोहरी, जिरे आणि उडदाची डाळ आणि एक कट केलेली मिरची. तर आता मी गॅसवरती हे फोडणीसाठी वगार आहे तापवत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आता मी तेल टाकणार आहे फोडणीसाठी आणि हे तेल थोडंसं चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण फोडणी देणार आहोत. आणि आपण फर्स्ट टाकणार आहोत मोहरी, त्याच्यानंतर उडदाची डाळ, त्याच्यानंतर जिरे आणि त्याच्यानंतर आपण मिरची टाकणार आहोत. हे क्रमानेच टाकायचं आहे कारण कुठलाही पदार्थ त्याच्यामध्ये करपला नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर टाकणार आहोत शेवटी हिंग आणि गॅस बंद करून टाकणार आहोत. आणि ही आता आपली मस्त तयार झालेली फोडणी आपण ह्या जो रायता आहे काकडी आणि दह्याचा त्याच्यामध्ये टाकून मिक्स करणार आहोत. आणि हा आहे आपला तयार झाला आहे मस्त काकडीचा रायता. त्याच्यामध्ये तुम्हाला आवडणारे व्हेजिटेबल्स तुम्ही ॲड करू शकता, जसं की गाजर आणि बीटरूट हे तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये. आणि आता आपण चवीनुसार मीठ त्याच्यात घालणार आहोत. आणि हा आपला मस्त ह्या उन्हाळ्यासाठी तयार झाला आहे थंड असा काकडीचा रायता. एन्जॉय करा.